असं गरम आहे ना. हे बघा कसा वाटला तुम्हाला कोळंबीचा रस्सा म्हणजेच कोळंबीचा रस्सा नक्कीच कमेंट करा. तर याच्यासाठी कमेंट तर झालीच पाहिजे. बघा चीज घेते आणि घ्या. नंबर 1 हॉटेल फेल. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me. You always got me. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी निकिता लाईफ याच्या मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत. आणि बघा ब्लॉगला किती वाजता सुरुवात केली तुम्हाला हे बघायला असेल. रात्रीच्या 8 आणि आम्ही रात्री आता 8 वाजता ब्लॉग याच्याची सुरुवात करतोय कारण की ना सकाळी कोणी आणलेली जिली कोळंबी बोलते मी. तर ती मी ना मला पिशवीमध्ये मला वाटलं निवटे आहे असे मी हात लावून उडले ना. मला वाटलं निवटे आहे. मग मी जाऊ दे ओवायला करू लसाने नुसते का तोडून द्यायला. मी हातच लावला नाही. तर मला असं वाटलं का निवटे आहेत म्हणून मी हात नाही लावला. तर याच्यामध्ये काय मग दाखवते या बोलले. थांबा आपल्याकडे कोथिंबीर ठेवू काही ती कोथिंबीर आणली होती ना खराब होईल. थांबा मी तुम्हाला दाखवते. बघा याच्यामध्ये काय बघा मी अशी पिशवी खोललीच नाही ती अशीच होती. मला वाटलं निवटे आहे. मी असं हात लावला सकाळची मला अशी उडली. मला वाटलं का निवटे आहे. त्याच्यात काय बघा अंशूची फेवरेट लहानपणापासून त्याला ही एवढी आवडते ना अंशूला. हिच्यासाठी आम्ही किती जणांना सांगतो का भेटली का आम्हाला सांगा, भेटली का आम्हाला सांगा. आणि ही सकाळी ना जिवंत होती उठत होती मस्त. करशील बरं तू त्यांना माहिती नव्हतं ना. आता ही कशी साफ करू तुकडीचा मागे पुढे दाखवते बघा मी कशी तुकडी दाखवते. आता हे बघा परत काय आणले मसाला उचल नाही तर टंगड्या आणली म्हणे आज. हे कशाला तंदुरी. आज आम्ही ग्रीन नाही, आज आम्ही रेड तंदुरी करणार आहोत. तर चला आता मी ना एक काम करते. पहिला हे धुवून घेते स्वच्छ पाण्यात. याला मसाला लावून घेऊ ना. याला लावून ठेवू तोपर्यंत नाही का. मग तोपर्यंत चांगला मस्त मॅरिनेट दाखवतो आम्ही पण व्हिडिओ. चालू कंटिन्यू बघा. आपण रात्रीचा नाईटचा ब्लॉग शूट करतो आता मस्त. हिला टाइम जाईल ना. आणि ही दुपारी केलेली पेस्ट पण आहे थोडीशी तर याला बस होईल. तर दुपारी तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बघितले असेल अंड्याकडीची. तर अंड्याकडी होती तर म्हणून आम्ही आता हे आणली मच्छी म्हणजे सकाळ आणलेली ना. तर हे अंड्याकडे बनवलं त्याच्यात राहिले तर आता आपल्याला याच्याकडे बस होईल. तर चला मी ते धुवून घेतो पटापट. मसाले काढलेत मी. हळद आपला आगरी लाल तिखट कश्मीरी आणि हा तंदुरी मसाला आहे गरम मसाला तंदुरी मसाला आणि मीठ आणि हळद आणि एक दही घेतले आणि अर्धा लिंबू घेतला बघा. मसाला पहिल्यांदा लिंबू पिळून घेऊया पटापट. 10 मिनिटं ठेवू ना बस. आता आपण एक पूर्ण दही टाकूया. छोटे डबे असते बघा दहीची प्लास्टिक. हात नका करू. टाका मस्त. आपण जे मसाले काढले सर्व ते मिक्स करूया बघा. हे बघा आता आपण टाकलेलं याच्यात मस्त फूड कलर. मस्त कलर आला पाहिजे तंदूरला थोडासा. याच्यात पण आता कमीच टाकले जास्त नाही टाकला. कमीच टाकतो आता आम्ही. आता मस्त आपल्याला मॅरिनेट करत ठेवायचं याला. अजून जास्त ठेवणार थोडं टेस्ट त्याला जास्त येईल मस्त. पण आता आम्ही जास्त टाइम नाही ठेवणार. 10 मिनिटं ठेवू. साफ करता आता कोळंबी किती साफ करायला लगेच हे लावून झालं ना. चला आता ह्याला होऊ द्या मस्त मॅरिनेट. तोपर्यंत आपण काय करूया ही साफ करून घेतो पटापट. चला हे बघा आपल्याला ही कशी जिली आहे ना हिला टेस्ट भरपूर असते. पण हिचा ना फक्त पाठी बघून असं थोडंसं कट करायचा आणि शेपटी उडवायची. आपल्याला अशी साफ करून घ्यायची बघा मस्त सगळी. डोचूक उडवायचं थोडासा पूर्ण नाही. हे बघा एवढी साईज पाहिजे अशी मग पटकन मस्त होते.
आणि याच्यात जरा जामच भाव पण बाहेर भेटते. दिलं, हां काय आहेच ते थोडी दाखवते तुम्हाला मी. हे बघा दिसायला परफेक्ट आहे बघा. चिली येत नाही, मी जाम बघतो कुठं कुठं. मग आम्ही नेहमी बोलत असतो कोणाच्या गावात भेटते का जिली. फेवरेट आहे ना. अंशूला ही जास्त आवडते. आपल्याला अशी साफ करून घ्यायची सगळी कोळंबी. तिला भरपूर टाइम जाईल, तुम्ही बघू शकता की एवढी आहे बघा विकते. हां अशी साफ करून घेते आणि तुम्हाला सगळी साफ झालं त्याला दाखवते, कारण की आता पटकन आपल्याला लगेच रस्सा करायचा आहे मस्त. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला हे बघा मंडळी, मस्त साफ करून झाली आपली कोळंबी. आणि आपण अशीच आम्ही अशीच साफ करतो. तुम्ही कशी साफ करता कमेंट करा. हे बघा अशी ना टेस्ट लागते भरपूर या कोळंबीला. आता आपण मस्त काढून घेऊया. आणि ही कोळंबी मला पण भेटते खूप जास्त. कितीला वाटली हो तुम्हाला ही? 300 रुपये. बघा 300 रुपयाची एवढी कोळंबी आहे. म्हणजे एक वाटा असते असा ना, 100-100चा असा वाटा असते असा. तर कोणी 300ची घेतली, कारण की अंशूला आवडते ना खूप जास्त म्हणून. त्याच्यात ना एक बटाटा टाकूया आपण मस्त स्वच्छ धुवून. तर आता मी मस्त कोळंबी वगैरे स्वच्छ धुवून घेते दोन्ही पण सगळं. आणि एवढी घाण निघाली बघा डोचूक. तर चला आता स्वच्छ पाण्यात मी धुवून घेते 5 ते 6 पाण्यात. आणि हा पण कट करून घेते मस्त आणि दाखवते तुम्हाला. ओके. ना कोणाची फेवरेट आहे ही वाली चिली कोळंबी. कमेंट करा. आणि कोणाच्या गावात भेटते ना ती सगळ्यात पहिला ती कमेंट करा, आम्हाला मोठी. आवडते. हा जिली पण ताजी उडते अशी ती जिवंत. जिली म्हणजे जिवंत. पनवेलला मिळते ना, जातच काय. हा पनवेलला आहे पण आम्ही जात नाही. तरी जवळ इथं जवळ कुठे आसपास जवळ नाहीच भेटणार. तर बघा आपल्या इथं मस्त तंदुरी भात गाण्याने थोडं मस्त झाली असेल ना का? आता मस्त झाले बघा. सोडून टाक. आता मस्त आम्ही सोडते हे कट केल्यावर. सोडू पाणी येईल आपण. तू सोडू मग तंदुरी. सोड. मग काहीतरी होईल ना मग. आता अंशू पण नाही. अंशू आल्यानंतर खायचं टाइम लागेल. तोपर्यंत पाणी येणार आपलं. चला आता आपण वाट बघूया पाण्याची थोडा वेळ. तोपर्यंत ह्याला पोहू द्या. आता काय चला पाणी आला मस्त. आता कोथिंबीरच राहिली शेवटची. मस्त आपण धुवून घेऊन कट करून घेऊया ना. ओके. मग नंतरला तंदूर करायची पहिला. तंदुरी करून टाका ना. आणि ना याच्यात या कोलमध्ये ना अशी वाली मिरची टाकायची कधी पण. मला तर आवडते खूप जास्त अशी वाली मिरची टाकायची कधी पण मस्त लागते अशी वाली मिरची. ओके. चला आता आपण टाकू याच्यात अद्रक लसूणची मग जी पेस्ट केली होती ती ॲड करूया. तर मग छोटी सगळी संपवते मी बघा. आणि मी याच्यात ठेचून जास्त चांगलं वाटते, पण आता हंसीला माझ्या आवडत नाही ना, त्याला अशीच आवडते पेस्ट केलेली. तर मी सगळी काढून घेते त्याला. चला हे बघा मस्त आपल्याला पहिला आपली जी पेस्ट आहे थोडीशी परतून घ्यायची, हलकीशी जास्त नाही. आणि लगेच आपल्याला याच्यात टोमॅटो ॲड करायचं आहे मंडळी. हे बघा आणि ही वाली एक मिरची पण टाकते मी. ह्याच्यामध्ये मिरची आहे पण मला थोडंसं स्पायसी करायचं आहे, तिखट करायचं आहे. थोडंसं तिखट एकदम झणझणीत करायचं आहे, कारण की ही वाली कोळंबी आहे ना झणझणीतच खायला चांगली वाटते मस्त. आता एक टोमॅटो आपण कट केलेला तो पण टाकूया. आता आपण टोमॅटो मस्त सॉफ्ट होईपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया. तर मी आता एक काम करते, इकडे टोमॅटो होते ना तोपर्यंत मी गॅस स्लो करूया आणि तंदुरी आपण सोडूया तिकडे. ओके. चला टोमॅटो टाईम आहे थोडा ना, तर त्यामध्ये 2 कप पटकन होईल ना. ओके. आता मस्त याला मी थोडंसं पुसून घेते टिश्यूने ते पाणी यायचं बटर आणि थोडासा तेल. चला आपण थोडासा 1 चम्मच, एक म्हणजे हा बघा ही जी डाव आहे ना एक, ही मी एकच टाकते. तर मग त्याच्यात बटर पण टाकते बघा. सांगितलं मस्त अमूल बटर. अमूल बटर. बटर पण टाकलं मी याच्यात तेलामध्ये. चांगला मिक्स करून थोडंसं मेल्ट झालं ना मला की आपण तंदुरी सोडू मस्त सॉफ्ट. आणि बटरमुळे अशी तंदुरी जरा सॉफ्ट राहते ना. म्हणजे जर मांस असते ना चिकनचा तसं कडक नाही होत, नरम राहते मस्त. तंदुरी येईल मस्त. मॅरिनेट झाले बघा तंदुरी ना, मस्त झाली. बस एवढा अर्धा 1 तास होते, बस होते. 15 मिनिटं 15 मिनिट झाले असते ना तुला. हा जो मसाला आहे ना आपल्याला पूर्ण घ्यायचा आहे, टाकायचा नाही, कारण दही आहे ना ही. मावशी आता आपल्याला काय करायचं याला मस्त झाकण कव्हर करून ठेवायचं याला.
आता हे आरामशीर होत राहील. राहू द्या, गॅस थोडी स्लो करूया आणि जाऊया आपल्या कोळंबी जवळ. बघा आता मस्त आपलं टमाटर चांगला शिजून झालेलं आहे. आणि आपल्याला जास्त पण नाही शिजवायचा, गॅस स्लो करूया आणि आपली आगरी मसाला टाकूया. आणि आम्हाला मसाला आणायला जायचं आहे मंडळी ना. मसाला आपला संपलेला आहे, आता शेवटचा राहिलेला आहे. बघा आपण टाकूया आपली हळद वगैरे देतो. हळद, त्याच्यानंतर आगरी लाल तिखट मसाला, मिरची आहे ना म्हणून जास्त नाही वापरत. आणि चवीपुरता मस्त टाकायचं आपल्याला मीठ. गेला मी कालपासून डब्बा ठेवले इथं छोटूसा, मावशी चटणी लवकर बनव आणि याच्यात दे. अजून देत नाही बघा, बहुते चटणी झाली नाही. हे बघा याच्यावर माझ्या किती रेसिपी झाल्या. हे बघा मस्त मसाले आपल्याला चांगले ना शिजवून घ्यायचे थोडेसे. आता लगेच आपल्याला काय टाकायचं आहे, मला वास आला का सांगा ना सगळं आला का. हां भरपूर आहे मस्त. ही कधी आणली तर येते. मस्त मिक्स करून घेते बघा छान. मस्त करायचं आणि मसाला थोडासा कमीच टाकले मी, कारण की मिरची आहे ना तिखट, पेस्टमध्ये पण होती आणि ही बघा ही पण दिसते ना तुम्हाला, ही तिखट मिरची आहे. हां आणि एक मस्त मोठासा बटाटा टाकलेला आहे, कारण की या कोळंबीमध्ये आहे ना बटाटा एक नंबर लागतो. जरी कोळंबी कमी असली ना पण बटाट्याला टेस्ट कसं येते. हां जेवेल माणूस. चला आता मी 1 ग्लास ना पाणी आणते. 4-3 ग्लास नाही आणत, हा भांडाच घेते, कारण की याच्यामध्ये आहे ना थोडासा राहिलेला. मिक्सरचा भांडाच घेतला मी, कारण की याला राहिलेला ना. हां वाटण राहिले थोडासा ना, तोच आपण टाकूया. मस्त अजून हा भरून आणते. कशी वाटली कसं वाटतं तुम्हाला आपला रस्सा. बघा हा तुम्ही एकदा करून नक्की बघा, तुम्हाला पण आवडेल. माझ्या अंशीला विचारला भेटतच नाही, आज भेटले, आज होते खुश होईल झाला तर. बघूया कसा काय ना. हे बघा आता याचा कलर चेंज होईल बघा. आपण बघा कशी होत चालली ना. चला आता आपल्या याच्यात काय असं टाकायचं, मस्त हिला उकळी येऊ द्या छान. आपण वाट बघूया. आणि इकडे होतं मस्त तंदुरी आणि इथे होते मस्त जिली कोळंबी म्हणजेच कोळंबी. तर चला आता आपण वाट बघूया याची मस्त. याला मावशी लक्ष ठेव, आम्ही जरा ते येतो जरा हवा खाऊन बाहेरून. ओके हे बघा मंडळी मस्त रस्सा बघा कसा झाला, एकदम मस्त होत चालले. आता असं आपल्याला जितका पाहिजे तेवढा पाणी टाकायचा, घट्ट पाहिजे तर घट्ट, थोडासा रस्सा उकळून आटवायचा. तर आता आपण तंदूर पण बघूया. आणि मगाशी तंदूरचा काय झाला माहिती आहे का, आम्ही शॉर्ट्स व्हिडिओ काढले आहे घाईघाईमध्ये आणि आपली एक बाजू पलटी झालेली आहे. ते आता राहू दे काय नाही, आपण लावूया स्क्रीनवरती आपल्याला. बघा बटाटे टाकले ना म्हणून सॉफ्ट पण आहे ना. अरे मी चम्मच घ्या बघा, मी काय घेतलं मस्त मसाला लागले बघा. आता वाटते का नाही अजून तिला होऊ दे व्यवस्थित, थोडा शिजू द्या. परत झाकण जाऊ बघा. आपण गॅस स्लो करायची, फास्टवर नाही करायची. मी पलटी करताना फास्ट करते. आणि आता ही बघितलीच तुम्ही मस्त. आता एकदा आलटी पलटी अजून करायची आपल्याला. मग आपल्याला याच्यावर काय टाकायचं आपला चीज. इकडे आता फायनली आपली मस्त कोळंबीचा रस्सा झालेला आहे, म्हणजेच कोळंबीचा रस्सा रेडी आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. हे बघा दाखवते आता बघा मी. बघा कसा वाटला नक्कीच कमेंट करा. बघा छोटे आहे ना मस्त. आता आपण ना गॅस बंद करूया. मस्त त्याच्यावर ना तडी येईल तो ते पण दाखवेन मी. तर आता 2 मिनिटं आपण गॅस बंद करून जरा झाकण देऊन ठेवूया. चला इथे मंडळी आता मस्त आपला फायनली रस्सा झालेला आहे रेडी. तुम्हाला दाखवते मी. बघा आता कसं गरम आहे ना. हे बघा कसा वाटला तुम्हाला कोळंबीचा रस्सा म्हणजेच कोळंबीचा रस्सा नक्कीच कमेंट करा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. कसा वाटला मंडळी. हे बघा मस्त जिली कोळंबी खाडीतली ही कोणाकोणाची फेवरेट आहे पहिला कमेंट करा पटापट. हे बघा असं थोडासा लिपशिप रस्सा करायचा मस्त. आणि हा रस्सा भातासोबत एक नंबर टेस्टी लागतो. कसा लागतो
टेस्टी. कोणाकोणाचं फेवरेट आहे कमेंट करा, पटपट कमेंट. रस्सा तर बघितलाच तुम्ही, मस्त कोळंबीचा म्हणजे कोळंबीचा माझ्या पद्धतीत कोळंबीचा, आणि इकडे मस्त तंदुरी पण झालेली आहे. तर इथे मस्त आता मी डीमार्ट मधून प्लेट आणलेली आहे सर्वसाठी स्पेशली. बघा कशी आणले, किती भारी आहे, जवळ दाखवते. तर मस्त आता आपण प्लेट सर्व करूया. चला बघा मस्त डिश, असं चीज काढून घेतला बघा एक. चला हे बघा मंडळी, इथे आपली मस्त तंदुरी झालेली आहे रेडी. तर तुम्हाला कशी वाटली रेड तंदुरी? त्या दिवशी ग्रीन तंदुरी बघितली तुम्ही, आज रेड. तर याच्यासाठी कमेंट तर झालीच पाहिजे. आता याच्यासोबत आपल्याला काय घ्यायचं अजून? चाट मसाला आणि शेजवान सॉस. आणि चाट मसाला कुठे आपला? हा आहे चाट मसाला, पण तो पण टाकूया मस्त. ओके, जेणेकरून कशी लागेल आपल्याला आपली तंदुरी? मस्त चटपटीत. चटपटीत कोणाकोणाला खायला आवडतं चटपटीत कमेंट करा. हे बघा, वाव कशी वाटली मंडळी? आता एक आपली डिश मस्त झालेली आहे रेडी. तर तुम्हाला दाखवते कशी झाली आहे. बघा मस्त एकदम सॉफ्ट शिजलेली असेल एकदम चांगल्या प्रकारे. तुम्हाला दाखवते, पण छोटंसं पीस काढते बघा. चीज घेते आणि घ्या. कशी झाले? लय भारी, नंबर 1 हॉटेल फेल. मस्त मसाला मस्त लागला ना, शिजले मस्त एकदम. चला मंडळी, परफेक्ट. हे असं जे बनवतो ना आपण, ते झालं लगेच खायचं असते, नाही तर ते ठेवून आहे ना कडक वगैरे, आणि टेस्ट पण लगेच चांगली लागत नाही. कधी पण कुठली पण गोष्ट बनवताना ती बनवल्याच खायला शिकायची, कारण की ना तेव्हाच खायला चांगली वाटते आणि मजा येते ते, म्हणजे नंतर नाही मजा येत. तर चला हे बघितला, हे पर्यंत बघून घ्या. हे बघा, हा 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 हा, आता कसं वाटते बघा रस्सा, नंबर 1 झणझणीत ना. तर हे याच्यासाठी नक्कीच कमेंट झालीच पाहिजे. आता जे कोण नवीन बघत असतील त्यांच्यासाठी झाली असली रेसिपी, तर तुम्हाला कशी वाटेल नक्कीच कमेंट करा. असं साधा सिंपल ब्लॉग बनवला घरातल्या घरात, नाईटचा ब्लॉग केला, झोप पूजा वगैरे मस्त. आणि तर तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तुम्हाला सांगत मी आनंद. आणि जर तुम्हाला हे आवडलं असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच काय करा मंडळी, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट. गुड नाईट.